तुम्ही एवढे दिसायला हँडसम तिथे का बसता? शॉट आहे यार, कड़ाकेदार झन्नाटेदार लंबा बिग 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 छक्का। हाँ प्रेम ये जोड़ी गेंदबाजी मिस्टर राहुल सरोज, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले। ओहो लंबा छक्का, क्या बात है, ठोकम ठोक इसे कहते। कढ़ाई में तेल गरम होते ना स्कोरर तो वड़ा छोड़ने को मजा आता है। गर्मा गर्म खेल दोपहर के सत्र में ठोक दीजिए, ठोक। हाँ यस, आता बघा काकडे साहेब यांची भेट होईल, जितू पाटील जितू गोंधळी यांची पण भेट होईल, कारण बऱ्याच दिवसातून ते भेटतील ना। आणि आमच्या तिकडे आता तिसरे दुसरे पंच आमचे चोरगे साहेब। आणि थोडासा स्पीडअप करा मित्रांनो, ये स्पीडअप। आणि टायमिंग इथं लावलेला आहे, आम्ही तुम्हाला कॉल करतो, इथं मी टायमर लावलेला, लक्षात ठेवा, तुम्हाला सूचना पण देईन लगेच। अभी इंटरनेट का जमाना है, स्कोर आगे जा रहा है, इस बार 13। वाट लगाइए इस बार राहुल की, पावर प्ले में फायदा। थांबा थांबा पंच येतात बघा, मी बोललो ना मग शेट लय दिवसानं झाली आहे भेट, आता ते पण भेट घेतील धरकांत चोरगे साहेब, कारण सगळा सगळा व्यवस्थित झाला, बजेट बिजेट बघतील। जोडीला काकडे सर आहेत, एक कुठेतरी जायला पाहिजे, एक जरा हवा बाहेरची घ्यायला पाहिजे, तेव्हा मजा येईल। और हवा में जरूर है, कैच इन, फील्डर मौजूद नहीं, स्ट्रेट ड्राइव डाउन द ग्राउंड जा रही है, अंत में बॉल की जीत, गेंद चली गई। जहां नींबू शरबत वाले हैं उन्हें कहने के लिए कमेंट बॉक्स में 15 नींबू शरबत भेजो, ठोक दीजिए। और स्कोर आगे जा रहा है 17। और ये गेंद थोड़ी नीचे रह गई थी, बहुत ही बढ़िया डिलीवरी, और इस प्रकार शानदार तरीके से इस गेंद को फेंका, रन कोई मिलेगा नहीं है। और इस ओवर की अंतिम बॉल शेष यानी कि आखिरी गेंद। स्कोर तो इस बार देखा जाए 17 हो चुका है। राजगढ़ टाइगर्स का करो, और ये वाइट बॉलर डर गया है लगता है। अभी हमारा वो डायलॉग भी है ना इसमें, चोरगे साहब आपने सुना होगा ना, कैसा डायलॉग है अपना होली का। परफेक्ट काम हम गब्बर दुनिया में नहीं है, फिर भी कहने के जाओ रामगढ़ से कोई जा रहा है तो। अमजद खान साहब उन्हें सलाम कर रहे हैं, और हवा में कैच इट, आउट। और इसी के साथ देखा जाए बल्लेबाज वापस जा रहे हैं मिस्टर प्रेम पवार, जिन्होंने एक बेहतरीन इनिंग के लिए टीम के लिए शानदार योगदान। प्रेम को चलता कर दिया आखिरी गेंद के ऊपर, और इस बार जो सिर दर्द, बैक टू डगआउट डीजे, कम ऑन कम ऑन कम ऑन। यस, सुकापुर से अगर कोई रामगढ़ की तरफ कोई जा रहा है तो जाकर गब्बर को बताओ 13 मार्च को होली है।
हमारे पास होली है, होली में काकड़े साहब का डांस अलग है, लगता है आया है राजा, लोगों के ऊपर डांस होगा, शेर बनेगा। नए बल्लेबाज का आगमन प्रदीप, या सागर मांडवकर या होळीला जातील बघा पोली खायला। ओ अच्छी बॉल और सुंदर गेंद भेगी आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है। आता सागर मांडवकर या वर्षी दरकान चोरके साहेब होळीला जातील सासूरवाडीला नारळ टाकायला, आणि काकडे साहेब आणि चोरके साहेब यांनी मात्र नारळ टाकले अगोदर। अरे ते काय पहिले म्हणजे ते किंगत होते दोघं, पण विकेट कीपर ते जवळ होते ना, आणि एक बॅट्समन वाजवायचा नुसता, पट्ट्यात आला की कार्यक्रम डायरेक्ट करायचे, असा खबरीलालचा म्हणणं आहे। आणि मग हे पाळीचे जे आहेत स्कोरर ते सांगतात भाऊ आमच्याकडे असे चालते, चलिए चलिए स्पीड अप करो, हंसी मजाक चलेगी, लेकिन इसका मतलब ये नहीं कि आप आराम के साथ बॉलिंग करेंगे, हम मजाक कर रहे, तुम तैयार करो। और एक बार फिर से मिड ऑन दायरे के अंदर है और मिस फील्ड हो चुकी है, दूसरे के लिए भाग रहे, 2 रन इकट्ठा, गुड रनिंग, खराब थ्रो तीसरे के लिए, लेकिन बैकअप है, 2 रन मिलेंगे इस बार देखा जाए मेरे हिसाब से बल्लेबाज राजेंद्र को। खाता राजेंद्र ने खोला और 2 के साथ स्कोर गया है 20-20। स्कोर, ये गेंद अंपायर काकड़े साहब खराब है, लेग स्टंप के ज्यादा ही गेंद बाहर चली गई है, दिशाहीन भटकी गेंद, और अतिरिक्त रनों के साथ हम देख सकते हैं तो यहाँ राजगढ़ टाइगर्स टीम का स्कोर आगे बढ़ा है 21, लॉस ऑफ 1 विकेट। नेक्स्ट बॉल, और इस बार यहाँ राजेंद्र आगे चले गए थे, स्टेप आउट हुए थे, लेकिन संपर्क हुआ नहीं, गेंद बहुत ही बढ़िया थी, परिवर्तन वाली गेंद मिस्टर अक्षय कतकरी साहब की। इस ओवर की 3 गेंदें अभी तक शेष है और घड़ी के अंदर 1:48। फुल टॉस है और इस बार नो बॉल है, क्योंकि कमर के ऊंचाई के ऊपर हमका दरकान चोरके साहब ने घोषित किया बीमर। अगली गेंद फ्री हिट है, लेकिन डिक्लेयर स्पॉट में 1 रन मिलेगा, 1 प्लस नो बॉल प्लस 1 मिलेंगे 2 और स्कोर जाएगा स्ट्राइक चेन। पण स्ट्राइक चेन आहे का, मग ते करायचं कधी, जा तुम्ही जेवायला जा। आणि फ्री हिट, मिकी माउस झोपले असतील त्याचा, त्यांना शॉर्ट ऑफ लेन थी, पुल करने गए थे, मिकी माउस जरा आराम करू दे, कारण थोडीशी गर्मी जास्त आहे, हातून घाम फुटला तो वांदे होते त्याला। स्कोर जा रहा है 23-23, धाव संख्या 23। दो गेंदे शेष सुखापुर प्रीमियर लीग। हवा में जरूर गेंद, कैच की संभावना, लपक लिया कैच, इसी के साथ बल्लेबाज मिस्टर मेरे हिसाब से प्रदीप राजेंद्र, प्रदीप मैदान से बाहर अंडा लेके, और टीम का स्कोर है 23, लॉस ऑफ 2 डीजे। हाँ बिल्कुल, इरादे लाख बंदे बन के बिगड़ जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। साईं बाबा का एक मंत्र है श्रद्धा और सबूरी, और क्रिकेट में भी एक ये मंत्र चलता है, श्रद्धा सबूरी के साथ खेलो, काम परफेक्ट हो जाएगा। अभी कुरविला और ये अभी भारत की खिलाड़ी थी। इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, लेकिन गैप में गेंद, लॉन्ग ऑन खिलाड़ी ने इस गेंद को पकड़ा जरूर, लेकिन एक सिंगल अभी ने एक सिंगल अभी ने अपनी टीम के लिए इकट्ठा किया, एक सिंगल के साथ उनका खाता ओपन हो चुका है खुद का, और टीम का स्कोर आगे जा रहा है 24। 2 ओव्हर खत्म हो चुके हैं, 2 षटकानंतर इकडे मात्र राजगड टायगर संघाची धाव संख्या आहे ती 24 ला 2 गडी बाहेर।
थँक्यू. यस श्रीवल म्हात्रे साहेब. तर नक्कीच आपण स्वागत करून घेऊया या व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन झालं. खरं तर आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आज सुकापूर प्रीमियर लीग गावच्या या लीगमध्ये सरपंच चषकामध्ये ज्यांचं आगमन झालं ते पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय सन्माननीय अजयजी बहिरासाहेब यांचे इथे सन्मान केला जाईल. अजय बहिरा साहेब यांचे इथे शुभागमन करत येणाऱ्या कालखंडामध्ये रायगड जिल्हा पंचायत समितीच्या सभापती पदावर नक्कीच ते विराजित होतील. त्यांना शुभेच्छा दिल्यात. अमित जाधव महानगरपालिकेच्या सभापती पदावर येणाऱ्या कालखंडामध्ये खरं तर विराजित होतील या शुभेच्छा अमित जाधव यांनी आम्ही तमाम आपण सर्व आयोजकांनी दिल्यात. ते अजयजी बहिरा साहेबांचे इथे सन्मान. महेश राऊळ यांनाही आपण सन्मानित करीत आहोत. आज या व्यासपीठावर महेश राऊळ साहेब आपलंही सहर्ष स्वागत. सरपंच चषक 2025 मध्ये राऊळ साहेब तुम्हीही आलात त्याबद्दल तुमचंही आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं स्वागत करीत आहोत. अजयजी बहिरा साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका एक महान हस्ती महान व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील आज इथे उपस्थित असताना पाहायला मिळत आहेत. आणि आज आपण पाहतोय खरं तर या लीगमध्ये मान्यवरांची उपस्थिती सातत्यानं आपल्याला 4 दिवस पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा या मैचकडे कॉम्बक्समध्ये ऐकूया अमित म्हात्रे यांना. यस शुक्रिया म्हात्रे साहब. और चलते मैदान के अंदर मैच का आंखों दिखाल बताने के लिए हम तैयार है राउंड विकेट से. और ये गेंद इस बार अपील की थी लेकिन चोरगे साहब जी ने कह दिया कि ये गेंद स्टंप को मिस कर रही है, थोड़ी सी लेग स्टंप और मिडल से बाहर जा रही है. स्ट्राइक चेंज नाही आहे भाऊ. काय पण करू नका. पंचांना घाम फुटल. इथे चवलीशी जेवलेत ते बघा हात केलाय. उद्या त्यांची सोय मजबूत आहे. और ये स्क्वायर लेग के ऊपर मारो जल्दी मारो. आराम के साथ थ्रो किया. एक सिंगल के साथ राजगढ़ टाइगर्स का स्कोर आगे बढ़ता है. स्कोरर 27 पाली के एक कमेंटेटर एक पाली का स्कोरर. पाली के जीजू अंपायर. और क्या चाहिए यार, और क्या चाहिए. काम फिट. सत्ता ही उनकी है क्योंकि हमारे काकड़े साहब दत्ता. और इसी के साथ इस बार गेंद चली गई ऑफ ड्राइव किया लॉन्ग ऑफ के ऊपर और स्कोर आगे जा रहा है 28. विनती है थोड़ा स्पीड अप करो. फील्डिंग डिपार्टमेंट तुम टाइम पास ज्यादा रहे. टाइम पास करने की जरूरत नहीं है. स्पीड अप करो जरा. यस गुड. अच्छी बॉल. शानदार डिलीवरी. और बिल्कुल अमित पाजी विकेट कीपर के पीछे जो हमारे गुरुनाथ पोपेटा है ना वो टाइमर लगा के बैठे पूरी तरह से. वो बार बार यहाँ पे इशारा करते हैं कि जल्दबाजी कीजिए. बाहेरून फोन आले. अंपायर ना सर जरा वरती चढवा बोलतो. और गई कैच इट नहीं. और ये 4 रन डीजे. स्कोर है 32. चला तिकडे काकडे साहेबांचा पोट बघा कसं दिसते. 4 महिने बाहेर खाना ना नोव्हेंबर पासून. पंच नुसते माजलेच बस. ये अंतिम बॉल है और खराब गेंद आहे चोरगे साहेब. वाईट. आणि पंच आमचे बघा कसे देवासारखे आहेत. आणि नोव्हेंबरला उभे राहिलेत अजून तसे बाबलीचा काटा तो कसा उभा असतो तसाच. रुपेश स्ट्राइक के ऊपर है. 33 स्कोर. 33. मिस टाइम शॉट. प्रॉपर कनेक्शन नहीं है. कैच आउट. और विकेट नंबर इस बार देखा जाए 4था ड्रेसिंग रूम में
और लड़खड़ाती हुई थोड़ी सी पारी, लेकिन यहाँ नेक्स्ट मैच जो अगला मैच है आप सभी की आंखों के सामने होगा। वो मैच है जयगढ़ बनाम विजय दुर्गा चैलेंजर्स के बीच। दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। बनाम विजय दुर्गा चैलेंजर दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाएं। आपको विनती करता हूं क्योंकि इस इनिंग के बाद टॉस होगा और समय के साथ चलना होगा जयगढ़ कोंडा नाइट फाइटर्स टीम को। यश नए बल्लेबाज, यश गेंदबाज और नए बल्लेबाज आदित्य। शेवटचे 6 चेंडू, 6 चेंडू बघा काय म्हणून सांगते लाईव्ह वाले सगळे थोडेसे असेच असतात। त्याच्यामध्ये याचा नंबर पहिला तर प्राप्ती लाईव्ह सगळं काम परफेक्ट आहे। ट्रॉम्बेला असंच गेला आणि तिकडच्या कोणली सुद्धा बोलल्या जी तू लयच भारी दिसते लेकिन डरता है, भाभी से डरता है, हमने देखा ना। डरने का नहीं, और हुक करने का प्रयास किया, मिस टाइम शॉट, कॉट एंड बॉल, आउट। चले जाओ वापस डीजे। थँक्यू डीजे मास्टर। अमित, खरं तर मॅच जो सुरू आहे ना, कोंडाणा फायटर्स विपक्ष राजगड टायगर्स, या दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोघेही एक एक मॅच पराभूत झालेत, लॉस झालेत। त्यामुळं दोघांपैकी एकाला तर मात्र जिंकणे फार गरजेचं असेल, कारण जर दुसऱ्यांदा हरलात तर मात्र अस्तित्व धोक्यात। यस बिल्कुल मात्र साहब, आप ऐसी जानकारी देते रहो क्योंकि वो महत्वपूर्ण है, तो हम बोलते रहेंगे। ये भी इम्पोर्टेंट बात है कि कौन सी टीम कितने मैचेस जीते हुए है। दोनों टीम एक एक मैच हार चुकी है। ओ हवा में जरूर खेला है इस बार कवर पॉइंट के ऊपर, एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे और 2 रन पूरे कर चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 के साथ हम देख सकते तो राजगढ़ टाइगर्स टीम का स्कोर आगे बढ़ता है 35-35। आखिरी मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 2 गेंदे 4 गेंदे शेष है। और ये देखिए अभी क्या थंड करने के लिए कोई नहीं तो गर्मी पड़ती है। पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आभार अजयजी बेहरा साहेब, नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये सभापती पदावर विराजित होतील अशी नक्कीच आम्ही या ठिकाणी शुभेच्छा त्यांना व्यक्त केली आहे। आणि एक या परिसरातील खरं तर अजयजी बेहरा म्हटलं तर एक सामाजिक कार्यकर्ते आज या स्पर्धेतून निरोप घेताना अर्थातच जिथून मार्गस्थ होताना धन्यवाद अजयजी बेहरा साहेब। बिल्कुल शुक्रिया और मेहमानों का स्वागत आद्य कर्तव्य है यश। और ये इस बार देखा ऑन द पिक किया है हवा में मिड विकेट के ऊपर और कैच इट, ओ माय गॉड आज ड्रॉप हुआ है, 2 रन मिलेंगे जरूर। और 2 के साथ राजगढ़ टाइगर्स टीम का स्कोर आगे बढ़ता है 38-38। और काकड़े साहब जीतू गोंदली का कहना तुम्हारा शरीर गर्म बहुत है, तो मैंने कहा ठंडा करने के लिए कोई नहीं तो गर्म बढ़ता ही जाएगा ना, इंपॉर्टेंट बात है। आखिरी 2 गेंदे शेष, 2 बॉल शेष, 2 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक। चलिए स्पीड अप करो विनती है आपको। ओ सुंदर बॉल, अच्छी बॉल और इसी बीच आणि गुरुनाथ पोपेडा साहेब यांच्याकडून कॉमेंटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक मंडळ आभारी आहे। अशीच ओटी भरत चला म्हणजे कसं जरा मजा येईल जाता जाता। आणि जबरदस्त दरवर्षी मात्र सुकापूर प्रीमियर लीगचा आयोजन अगदी तगडा असतो। आखरी गेंद शेष, अंतिम बॉल, राउंड विकेट और सुंदर बॉल गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी और इसी के साथ इनिंग हुई खत्म। निर्धारित 4 ओवर में राजगढ़ टाइगर्स टीम का टोटल स्कोर पहुंचा स्कोरर 38 और जीतने के लिए यहां जयगढ़ हरिकेन्स नहीं माफ कीजिए कोंडाना फाइटर्स टीम को जीतने के लिए 24 बॉल में 39 39 रनों की जरूरत है। कमेंट बॉक्स में होगा बदलाव
दोपहर का 17 बन चुका है, गर्मी ज्यादा है, सभी खिलाड़ियों को हाथ जोड़ की विनती है आप जाए पानी ज्यादा पीजिए क्योंकि वहां से एनर्जी बढ़ जाएगी, ठंडा है वो भी पीजिए क्योंकि अभी गर्मी का टाइम है। लेकिन चलते हम जाते हैं इस बार भोजन का आनंद लेते, जहाँ दाल भात मजबूत है, अच्छा है, और अंपायर स्टंप को दे रहे पानी। अंपायर के शरीर में वो बहुत है पानी, लेकिन कमेंट बॉक्स में होकर बदला और रिवाल मात्रे साहब आवार है। चलिए हम रिवाल मात्रे साहब इनकी जुबानी सुनी है क्रिकेट की कहानी, और ये 39 का पीछा करना है, बड़ा मजा आ जाएगा। जबरदस्त आयोजन नियोजन किया है एसपीएल सुकापुर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडल सुकापुर सरपंच ट्रॉफी 2025। चला नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र केला जाईल। जयगड हरिकेन्स विपक्ष विजयदुर्ग चॅलेंजर्स या टीममध्ये टॉस केला जाईल। व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे महेशदादा पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभास्ते हा टॉस करावा। आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 5 आहे। चला 5व्या क्रमांकावरची मॅच चला मॅचला मात्र सुरुवात करूया। पुन्हा एकदा उपस्थित तमाम सुकापूरकर ग्रामस्थ आमचे लाडके आयोजक आणि सर्व खेळाडूंना इथे मात्र आम्ही या खेळाडूंना शुभेच्छा देतोय, सर्वांचं करतोय स्वागत। जाऊया मैदानावर थेट, जिथे मात्र अवघ्या 4 ओव्हरमध्ये 39 धावांचं लक्ष्य। मॅच क्रमांक 5वी जयगड हरिकेन्स विपक्ष विजयदुर्ग चॅलेंजर्स। जयगड आणि विजयदुर्ग बघा, हे दोन्ही किल्ले महाराजांनी सर केले। या किल्ल्यांनी अगदी या किल्ल्यांचे अजूनही खरं तर दुर्ग भ्रमंती ग्रुप अनेक शिवरायांचे जे ग्रुप आहेत ते ग्रुप मात्र त्या किल्ल्यांना भेट देतात आणि किल्ल्यांची निगा राखली जाते। त्याला फलंदाज मैदानात का जात नाहीये? तुम्हाला वेळेचं बंधन आहे। तर टॉस मात्र इथे झालाय, कोण जिंकलाय त्यांनी सर्व आम्हाला माहिती द्यावी आहे। जयगड हरिकेन्स आणि विजयदुर्ग चॅलेंजर्स। विजयदुर्ग चॅलेंजर्स टीमनं टॉस जिंकलेला आहे। मित्रांनो, जो डिसिजन असेल तोही आमच्यापर्यंत पोहोचवा, जो काय डिसिजन असेल। जसा हा मॅच संपेल ना, तुम्हाला मैदानात उतरायचं आहे। जेवढा तुम्ही लवकर घाई कराल ना, तेवढा मॅच देखील लवकर संपेल। यस विजयदुर्ग, डिसिजन काय पेंडिंग आहे, पण लवकर सांगा। चला बॅट्समन उतरा मैदानात। आता तर अंपायर्स बघा कॉल करतायत, जर तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये उतरले नाहीत तर तुमचा मग एक खेळाडू कदाचित अंपायर बाद घोषित करतील मग अगोदरच। तुम्हाला तर प्रत्येक वेळोवेळी सांगायची गरज नाही आहे। आमचे कॉमेंटेटर सातत्याने तुम्हाला सांगतायत की जसे गोलंदाजांना बंधन आहे तसं फलंदाजांना देखील असतोय। 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत। अगदी उच्च तापमान आहे, जवळजवळ 35 ते 36 अंश डिग्री सेंटीग्रेडचं हे तापमान आज आपल्याला पाहायला मिळतोय। उन्हाचे अगदी तडाखे इथे पाहायला मिळत आहे। उन्हाची झळ मात्र इथे अगदी पूर्णपणे सर्वांना सोसावी लागते अशा या उच्च तापमानामध्ये खेळली जाणारी स्पर्धा। आणि हां, भोजनाची सुरुवात झालेली आहे। ज्यांना ज्यांना दुपारचं हे भोजन करायचं असेल, आज गुरुवार आहे, शुद्ध शाकाहारी दिवस, त्यामुळे ज्यांना ज्यांना भोजन करायचं आहे त्यांनी लगेच मात्र अगदी
आमचे राजेशजी पाटील यांची जी शेती आहे अगदी खूप चांगलं थंडगार वातावरण आहे. त्या ठिकाणी बसण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. तिथे जाऊन आपण तो भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे अगदी मंदिराच्या बाजूला. चला मॅचला करूया सुरुवात. पहिला ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज संजोग. तर ऑन स्ट्राइक बॅट्समन लालू. लालू कैसा करेगा बल्लेबाजी लालू. संजोग टू लालू. पहिला बॉल. गेम इज ऑन. 38 धावा काढल्या होत्या पूर्वार्धामध्ये. हो अपरकटचा फटका डिक्लेअर क्षेत्रामध्ये. इथे मात्र थांबला जाईल चेंडू. नियोजित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. एका धावेनं श्री गणेशा सुरुवात झाली आहे. ती म्हणजेच बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल कोंढाणा फायटर्स. कोंढाणा फायटर टीमला विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य आहे आणि त्यांच्या विरोधात राजगड टायगर संघ खेळतोय. दोन्ही संघांना डू ऑर डाय जिंकावंच लागेल. पुन्हा एकदा व्ही शेप न खेळलाय. फ्लाय स्लीपला टिपला जातो जेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिली सफलता मिळाली आहे संजोगला आणि फलंदाज कोंढाणा फायटर टीमचा जाईल तंबूच्या आश्रयाला. वेदांत हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. संजोगनं मात्र सुरुवात चांगली केली आहे. 1 धावेवर 1 गडी बाद केलाय. अवघ्या 39 धावांचं लक्ष्य आहे. परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाचा जर तुम्ही आढावा घेतला ना तरी हे मैदान अगदी मागच्या बाजूला आखूड आहे. डिक्लेअर आहे. तशी गोलंदाजी करावी लागेल. परंतु ओव्हरपिच बॉल फेकला. त्या चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ कडे ठोकलाय. 1 बाउन्स सीमा पार. SPL चौकार. चौकारानं खातो गोलले लालू. एका बाजूला बॅटिंग करणारा फलंदाज. फुल टॉस बॉल. फुलर लेनचा बॉल. तोही डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं परंतु हे धाव काही रोखू शकले नाही. संजोगच्या गोलंदाजीचा विचार केला तर जास्तीत जास्त फुलर लेनचे बॉल फेकतोय. अगदी फुल टॉस ओव्हर पिच. परंतु या मैदानावर जर हुशार गोलंदाज असेल ना तर तो जास्तीत जास्त बाउन्स करण्याचा प्रयत्न करेल. हाफ ट्रॅकरचे बॉल फेकेल कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर डीप फाईन लेग पूर्ण डिक्लेअर आहे. परंतु समोर दिला बॉल पाया लगत चेंडू भिरकावून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. हा सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषकातला दमदार सिक्सर. नितीन डीजे धुंद्रे हे आवाज हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळतंय. आता पुढे आला. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. इथे मात्र अतिघाई संकटात नाही पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज लालू जाईल तंबूच्या आश्रयाला. हा दुसरा गडी बाद झालाय. 12 धावा 2 गडी बाद. आमचे सागर मांडवकर थोडंसं गुणलेखनाला मदत करताना आपण पाहतोय कारण एक गुणलेखक आहे त्यामुळं दुपारच्या जेवणासाठी गेल्यानंतर थोडेसे सहकार्य सागर मांडवकर यांच्या माध्यमातून दुहेरी भूमिका साकारत असताना त्यांचंही करूया कौतुक. 12 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्याच संयोगच्या ओव्हरमध्ये आल्या 12 धावा. आता स्वप्नील येतोय स्ट्राईकला. तर नॉन स्ट्राईकला बॅट्स तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय. स्वप्नील आणि अक्षय तर गोलंदाज असेल. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय अभिचं हे षटक. महेश दादाने खूप चांगली कमेंट्स केली होती बघा. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की ऊन आहे मार्च महिन्यामध्ये परंतु पुढल्या वर्षी आम्ही लवकरच ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात आणू. अगदी त्याने खूप चांगलं वक्तव्य केलं होतं मगाशी प्रसारमाध्यमांच्या
मुलाखतीमध्ये इथे मात्र चेंडू गेलाय नियोजित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येईल. एकूण या डिक्लेअर 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. षटक सुरू आहे. दुसरे 39 करायचे आहेत. उत्तरार्धाचा खेळ मात्र सुरू आहे. मॅच सुरू आहे. कोंडाणा फायटर्स विपक्ष राजगड टायगर्स. दोन्ही संघ एक मॅच पराभूत झालेत. त्यांना दोघांपैकी एकाला तर जिंकावंच लागेल, कारण जो हारेल त्याच्या नावावर 2 पराजय प्राप्त होतील. त्यामुळे कोंडाणा फायटर्स आणि राजगड टायगर्स या टीमला डू ऑर डाय अर्थातच अतिशय महत्त्वाचा मॅच असेल. जिंकू किंवा मरू. खरं तर आपण हे इतिहासातलं हे वाक्य सातत्यानं आपण पाहिलं तर राहुल पोपेट आणि रुपेश पाटील कोंडाणा फायटरचे ओनर आणि त्यांच्या विरोधात आज खरं तर राजगड टायगर संघ खेळतोय. मोहन दळवी आणि रोशन जाधव. चला स्पीडअप करायचंय. 15 मिनिटं आम्ही इथे काउंट करतोय. बघा 1 ओव्हरसाठी बरोबर 5 मिनिटाचा वेळ घेतलाय, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर तुम्ही जास्त वेळ खर्च केलात तर लास्ट ओव्हरमध्ये त्याचं तुम्हाला नुकसान भोगावं लागेल फिल्डरच्या माध्यमातून. चेंडू आलेला आहे. चेंडू दिला जाईल. धावसंख्या धावफलकावर 14. दुसरे षटक सुरू. गोलंदाज अभि पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं मारा करतोय आणि अर्थातच आपण पाहतोय की 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे. अभि फुलटॉस बॉल. डेफिनेटली नो डाऊट नो बॉलचा इशारा आलाय पंच द्वारकानाथ चोरगे यांचा. आणि इथे मात्र नो बॉल म्हणजे मिळेल फ्री हिट. 1 धाव ही आली आहे, म्हणजेच 1 धाव येणारा चेंडू फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी असेल फलंदाजाला. अगदी फ्रीमध्ये बिनधास्तपणे खेळण्याची संधी, कारण या बॉलवर फलंदाज आऊट नसणार आहे, फक्त धावची. त्याच्यामुळे फ्रीमध्ये खेळण्याची फ्रीडम. फुलटॉस बॉल आणि या फ्री हिटवर सरळ दिशेने खेळलाय. चेंडूला बाउन्स मिळालाय. उसळी घेतली आहे. 1 बाउन्स. एका टप्प्यानं चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आता फायटिंग करायला खरं तर खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे. कोंडाणा फायटर्स, कोंडाणा किल्ला ज्या पद्धतीनं सुभेदार तानाजी मालुसरेने जिंकला. खरं तर ही संकल्पना खूप चांगली आहे आयोजकांची. दरवर्षी या टीमला किल्ल्यांची नावं दिली जातात, म्हणजे त्या किल्ल्यांची आठवण. पुन्हा फुलटॉस. आता हवेमध्ये खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. झेल खाली. हो लवली कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. जज केलं आणि विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. मला ऐकायला मिळालं कोंडाणा किल्ल्याचं खरं तर जबरदस्त संगीत सातत्यानं आवाज ऐकताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर किल्ल्यांची ही आठवण. कोंडाणा किल्ला तानाजी मालुसरेंनी काय लढला बघा. प्राण गेला, परंतु गदी किल्ला सर करून सोडला. आणि उदय बनराजे अर्थातच या किल्ल्याचे किल्लेदार, तिचे सांभाळणारे उदयभान, त्याला मात्र अगदी अक्षरशः ठार मारून त्या किल्ल्यावर आपला भगवा फडकवला. तर संगीत तुम्हाला ऐकायला मिळतो. किल्ला अर्थातच कोंडाणा. पुन्हा हवेमध्ये केला. 21 धावानंतर हवेमध्ये झेल आहे. ओहो, झेल मात्र पूर्णपणे हातातून निसटला. जजमेंट चुकला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर या धावा पलून काढल्यात. 2. आता 23 धावा धावफलकावर लागल्यात. षटक सुरू आहे. दुसऱ्या या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12. या धावामध्ये आतापर्यंत 11 आल्यात. आणि चेंडू या षटकातील पुढील फुलटॉस फुलटॉस फुलटॉस. वारंवार खराब चेंडू फेकले जात आहेत आणि चेंडू मात्र डीप लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षकाने अडवला तो. त्यानंतर मात्र 2 धावा पळून काढल्यात. 25 धावा टोटल धावफलकावर लागल्यात. 39 करायच्या होत्या. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
आणि 14 धावांची आवश्यकता. 12 बॉल 14ची गरज. चला गोलंदाज लगेच गोलंदाजीसाठी सज्ज व्हा. 12 चेंडू 14ची गरज. बारा चेंडू आणि 14 धावांची निर्णायक विजयासाठी ही आवश्यकता असताना कोंढाणा फायटर्स फायटिंग करतोय. एका बाजूला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अर्थातच स्वप्नील आणि विनय, तर गोलंदाज रवी. 12-14 डिफेन्स केल्या जातील का राजगड या ठिकाणी. इथे मात्र पहिल्याच बॉल फुलटॉस वर डीप मिड विकेट आणि अगदी बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या मधून चेंडू भिरकावून दिलाय. SPL सरपंच चषकातला आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. खराब गोलंदाजी सातत्यानं फुलटॉस जास्त चेंडू फेकले जात आहेत राजगड टायगर टीमच्या गोलंदाजांकडनं आणि त्याचंच मात्र नुकसान भोगावं लागते. आता फक्त 8 धावांची आवश्यकता उरली आहे ती येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज रवी पहिल्या बॉलवर इथे खराब फेकला होता. विजयदुर्ग चॅलेंजर्स टीम आपला डिसिजन काय आहे तो लवकर आम्हाला कळवा. बॅटिंग घेतली आहे. चला आपण खेळाडू कक्षामध्ये या. आणि जयगड हरिकेन्स तुम्ही फिल्डिंग लगेच मात्र सजवायची आहे जसं मॅच संपेल. फक्त 8 धावांची गरज असताना या 2 धावा पलून काढल्यात. अवघ्या 6 धावांची आवश्यकता. आता 10 चेंडू 6 धावा. मॅच थोडा वन साइड पाहायला मिळतोय. नक्कीच ही हार या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. यस, इथे मात्र बॉल जातोय डॉट. पुन्हा एकदा महत्वाची अनाउन्समेंट. खरं तर जेवण सुरू झालेलं आहे. दुपारचा भोजन इथे त्या भोजनाला सुरुवात झालेली आहे. मी विनंती करतोय सर्वांना की आपण भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी जायचं आहे. या बॉलवर देखील 2 धावा. आता मात्र मॅच थोडी एकतर्फी पाहायला मिळेल कारण अवघ्या 4 धावांची आवश्यकता. रवी देखील खराब गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आज अमितजी जाधव आणि राहुल पोपेटा यांचं पण मनापासून आभार मानूया. आज उत्तम शाकाहारी जेवणाची व्यवस्था आज त्यांच्या माध्यमातून केली आहे. स्पेशल व्हेज. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू अगदी सरळ बाटने खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन कडे लॉंग ऑफच्या मध्ये अगदी चेंडूला थांबवणं केलं क्षेत्ररक्षकानं. एक सिंगल आली आहे. अवघ्या 3 धावांची गरज विजयासाठी आणि चेंडू उरलेत 8. पुन्हा एकदा अगदी डीप मिड विकेट कडे खेळलाय. एक सिंगल सहज पलून काढली आहे. काय घाई दर्शवली जाते. लवकर मॅच संपवायची आहे फलंदाजांना आणि पाहता पाहता इथे 3री धाव देखील आली आहे. यस, 3 धावा टोटल. 3 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच मात्र इथे समाप्त झाली आहे. सामना विजयी झालाय. कोंढाणा फायटर टीम्स हा सामना जिंकतोय. अभिनंदन आणि हार्ड लक. विजयदुर्ग चॅलेंजर्स दुसऱ्यांदा पराभूत.